जालना जिल्ह्यातील 5ही जागा द्या, 5ही जागेवर भाजप निवडून येईल. भाजप जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी. भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांच्याकडे 5ही जागा सोडण्याची केली होती मागणी. आगामी विधानसभा निवडणुकीत जालना जिल्ह्यात भोकरदन, बदनापूर, जालना, परतूर, घनसावंगी या विधानसभेच्या जागेवर भाजपला सोडण्यात यावी अशी मागणी बद्रीनाथ पठाडे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. भोकरदन, बदनापूर, परतूर या जागेवर भाजपाची जागा असून जालना, घनसावंगी या 2 जागेवर शिवसेनेची जागा आहे. या 2 जागा भाजपकडे द्याव्या म्हणून एकूण 5ही जागा भाजप जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांनी आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता केली आहे. 5ही जागा द्या, निवडून आणून देऊ. 2014 मध्ये विधानसभेवर लीडर होतो. 2024च्या लोकसभेवर भाजप लीडर आहे. 5वी जागा निवडून येईल असा विश्वास भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांनी व्यक्त केलाय. भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांच्याकडे 5वी जागा भाजपला सोडून द्यावी अशी मागणी पठाडे यांच्याकडे केली होती. त्या मागणीची दखल घेत पठाडे यांनी बावनकुळे यांच्याकडे 5वी जागा सोडण्याची मागणी केली आहे. मात्र माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास कामावर भर देत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र महायुतीतील बैठक होऊन जालन्याची जागा भाजपकडे गेली तर माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांची डोकेदुखी वाढणार आहे. निश्चित आम्ही जालना जिल्ह्यामध्ये 5ही जागा आम्ही लढणार आहे आणि 5ही जागा आम्ही जिंकणार आहे. आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या सर्व नेत्याच्या आदेशानुसार भाजपा जालना जिल्हा 5ही जागा आम्ही लढू आणि जिंकू. 2014ला आम्ही जालना शहरामध्ये लीडवर होतो. 2024ला लोकसभेला सुद्धा आम्ही जालना शहरामध्ये लीडवर आहे. ही जागा आम्ही प्रदेश अध्यक्षाकडे लावून धरली, मागणी केली की आम्हाला ही जागा सोडा, आम्ही 5ही जागा तुम्हाला जिंकून आणून देऊ. एवढंच या प्रसंगी आम्ही प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे विनंती केली आणि अशी आम्ही मागणी केली की भारतीय जनता पार्टीला 5ही जागा सोडा आणि आम्ही जिंकून देऊ. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि सांगतो.